शेतकरी बांधवांचं झालेलं आहे आणि निश्चित शेवटी ही जी कुठली घटना शेवटी निसर्गाच्या पुढे काय आपलं चालत नाही। आजही पाऊस पडतोय, 30 तारखेपर्यंत पाऊस अजून पडेल। मन काल आता भात वगैरे काही ठिकाणच्या कोकणातला जो त्यांनी बाहेर काढला तो भात भिजलेला आहे। म्हणजे नुकसान तर खूपच आहे। त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदत करणं, नुकसान आम्ही सगळ्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे आहोत। शेवटी धीर धरा, काळजी करू नका, सरकार तुमच्या बरोबर आहे। जालना संभाजीनगर मध्ये देखील काल रात्री मुसळधार पाऊस झाला, तिकडे देखील मोठं नुकसान। या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी कालच मंत्रिमंडळाच्या सभागृहामध्ये आमच्या सगळ्या कलेक्टर, आमचे कृषी सगळ्यांना आदेश दिलेले आहेत की या बाबतीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान होईल त्या बाबतीमध्ये त्या शेतकऱ्यांना निश्चित त्याची नुकसान पंचनामे करून अहवाल ताबडतोब देऊन त्यांना मदत केली जाईल। तुम्ही सगळं सांगताय नुकसान आहे, पण शेतकऱ्यांकडून म्हणजे सरकारकडून जी मदत होत नाही त्यामुळेच हे मोर्चे काढले जातात। तुम्ही सगळं सांगताय की शेवटी तुम्हाला मी तर ऐका ना, नुकसान झालेलं आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। पण आता गरज कुठली, आज गरज आहे कुठली, अतिवृष्टीमध्ये झालेल्या शेतकऱ्याला पुन्हा उभा करणं। आणि साधारणतः या राज्याचे मुख्यमंत्री, प्रश्न हा आहे की कृषी मंत्री तुम्ही आहात आणि बावनकुळे साहेब तिकडे भेट देत आहेत, तुम्ही भेट देणं बावनकुळे ऐका ना, आमचं शेवटी मंत्री हे विभाग असतात, मंत्री म्हणून आम्ही सगळे एक असतो। आणि बावनकुळे साहेब हे आमचे सिनियर मंत्री आहेत, राज्याचे महसूल मंत्री, सिनियर मंत्री। त्यामुळे बावनकुळे साहेब या बाबतीमध्ये तिथं चर्चा करतायत आणि चर्चेत निश्चित प्रकारे लवकरच योग्य तोडगा निघेल। बैठक काल झालेली आहे, काही ठिकाणी त्यांना कशा पद्धतीने मदत होईल। मराठवाड्यामध्ये काही भागात काल पुन्हा एक अतिवृष्टी झाली, जे काढून ठेवलेलं धान्य होतं ते देखील भिजलेलं आहे, वाहून गेलेलं आहे। त्यांना कशा पद्धतीने या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे ज्याचं याच्यामुळे पावसामुळे नुकसान झाले त्या सर्वांचे नुकसान भरपाईचे पंचनामे करून त्या माझ्या सर्व शेतकरी बांधवांना मदत केली जाईल। काल तुमची आढावा बैठक पार पडली, त्यामध्ये अजित दादा म्हटले की विनाकारण मुंबईमध्ये फिरू नका। ते तुमच्या पदाधिकाऱ्यांना, आमदारांना सांगितलं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत, आमच्या भरोश्यावर लोकांमध्ये जाण्यासाठी आज निवडणुकीपेक्षा आज माझ्या शेतकरी अडचणीत आहे। आज कृषी मंत्री म्हणून शेतकऱ्याला मदत करणं आणि शेवटी राजकारणामध्ये ही गोष्ट बरोबर आहे ना। काही कार्यकर्ते मुंबईला येऊन फिरण्यापेक्षा त्यांनी जर ज्याला जिल्हा परिषदला उभा राहायचं आहे, ज्याला पंचायत समितीला उभा राहायचं आहे, ज्याला नगरपालिकेला उभा राहायचं आहे, ज्याला महानगरपालिकेला उभं राहायचं आहे, त्यांनी गावात वार्डात गल्लीत जाऊन फिरून प्रत्येक त्या भागाचं मतदारांचं सुखदुःखामध्ये सहभागी झालं, त्याचा निश्चित प्रकारे फायदा होतो। त्यामुळे अजितदादांचं काही चुकीचं नाही। बाबा तुमच्याकडे खूप विश्वासाने हा पद देण्यात आलेला आहे, मात्र शेतकरी अजून सुद्धा कुठेतरी नाराज दिसतंय। म्हणजे मी पण शेतकऱ्याचा ऐका, मी पण शेतकऱ्याचाच मुलगा आहे। शेतकऱ्यांचं दुःख, शेतकऱ्यांच्या काही गोष्टी मी नक्की जाणतो आणि या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे मी एवढं सांगतो, राज्य सरकार माझ्या शेतकरी बांधवांना अतिवृष्टीच्या काळात ज्यांचं नुकसान झालं त्यांना वाऱ्यावरती सोडणार नाही। लवकरात पंचनामे करून येणाऱ्या 15 दिवसाच्या आत सगळी मदत केली जाईल।